जत तालुक्यातील संख येथील चम्मण्णा विद्यावर्धक संस्था संचलित संख शाखेत कराटे मुख्य प्रशिक्षक बसवराज एन बागेवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे प्रशिक्षण सुरू असून प्रशिक्षक रियाज मैनुद्दीन जमादार यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच येलो व ऑरेंज बेल्ट परीक्षा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बेल्ट देऊन गौरवण्यात आले। संख परिसरात सुरू असलेल्या कराटे प्रशिक्षण उपक्रमाला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे। विशेष म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कराटेविषयीची आवड वाढताना दिसत असून मुलींचा सहभागही लक्षणीय आहे। या परीक्षेत एकूण 24 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। त्यामध्ये 10 विद्यार्थ्यांनी ऑरेंज बेल्ट तर 14 विद्यार्थ्यांनी येलो बेल्ट परीक्षा दिली। ऑरेंज बेल्ट परीक्षेत वैभवी एन कांबळे हिने प्रथम क्रमांक पटकावला। पौर्णिमा कांबळे व सुजल लोहार यांनी द्वितीय क्रमांक मिळवला तर अब्दुल वाहिद आर जमादार यांनी तृतीय क्रमांक मिळवला। तर येलो बेल्ट परीक्षेत पूनम व्ही जाधव हिने प्रथम क्रमांक, भाग्यश्री सी कांबळे हिने द्वितीय क्रमांक तर शिवानी एस घाटगे व प्रतीक्षा सौ पी पोद्दार यांनी तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले। या कार्यक्रमासाठी माजी सुभेदार बापू माने, सोसायटीचे माजी चेअरमन मैनुद्दीन जमादार, मलिक साहेब मुल्ला, अप्पू पुजारी तसेच कराटे मुख्य प्रशिक्षक बसवराज बागेवाडी आणि प्रशिक्षक रियाज जमादार उपस्थित होते। त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, बेल्ट व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। कराटे हा केवळ खेळ नसून शिस्त, आत्मसंयम आणि आत्मविश्वास वाढवणारी जीवनशैली असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले। विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे मिळत असून विशेषतः मुलींसाठी कराटे अत्यंत उपयुक्त ठरत आहे। बदलत्या काळात स्वतःचे संरक्षण करण्यासाठी अशा प्रशिक्षणाची गरज अधिक जाणवत आहे। तसेच कराटे प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात पोलीस, सैन्य भरती तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये संधी मिळू शकते। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास तेही राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकतात असा विश्वास व्यक्त करण्यात आला। संख येथील प्रशिक्षक रियाज जमादार यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट व शिस्तबद्ध प्रशिक्षण दिल्यामुळे परिसरात त्यांची एक कुशल प्रशिक्षक म्हणून ओळख निर्माण झाली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे।